नमस्कार मित्रांनो. आज जगात सर्वच एकच चर्चा आहे ए आय आणि ए आय. आणि या ए आयच्या जगात तीन सर्वात मोठे राक्षस आहेत: ChatGPT, जेमिनी आणि क्लाउड. प्रत्येकजण म्हणतो आमचा ए आय सर्वात बेस्ट आहे, आमचा ए आय सगळं काही करू शकतो. पण मित्रांनो, सत्य काय आहे? आज मी तुम्हाला कुठलीही जाहिरात नाही, फक्त सत्य सांगणार आहे. प्रत्येक ए आयचा इतिहास, त्याची ताकद, त्याची कमजोरी आणि त्याची किंमत, आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे, सगळं सांगणार आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण पूर्ण बघितलात तर एक गोष्ट पक्की सांगते की पुढच्या वेळी कोणी विचारलं की ए आयमध्ये काय फरक आहे, तुम्ही तज्ज्ञासारखं उत्तर देऊ शकाल. चला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही मराठी अवनी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज मिळते तुमच्या हक्काची माहिती, तुमच्या भाषेत, सरकारी योजना, तंत्रज्ञान, आर्थिक जागरूकता, सगळं काही मराठीत. आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात ए आयबद्दल जाणून घेणार आहोत. तर ए आय म्हणजे काय, ए आय कुठून आले, आणि या ए आयची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ChatGPT काय आहे, जेमिनी काय आहे किंवा क्लाउड काय आहे, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आधी आपण सर्वात ए आय म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊया. तर ए आय म्हणजे सोप्या भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. हा एक कम्प्युटर प्रोग्राम आहे जो माणसासारखा विचार करू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो आणि शिकू शकतो. पण आजचे ChatGPT, जेमिनी आणि क्लाउड हे ए आय एका विशेष प्रकारचे आहेत. त्यांना लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा LLM म्हणतात. म्हणजे हे ए आय करोडे पुस्तके, लेख, वेबसाईट्स वाचून तयार झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर ते विचार करून देऊ शकतात. आता हे तिघे कुठून आले ते थोडक्यात जाणून घेऊया. तर पहिला आपण ChatGPTची निर्मिती कशी झाली ते जाणून घेऊया. तर ChatGPTची निर्मिती ओपन ए आय नावाच्या कंपनीने केली. ही कंपनी 2015 साली सॅम अल्टमॅन किंवा इलॉन मस्क आणि इतर काही लोकांनी सुरू केली. 30 नोव्हेंबर 2022ला जगात ChatGPT जगासमोर आला आणि अक्षरशः जगात धमाका केला. फक्त 5 दिवसात 10 लाख युजर झाले. इतिहासातल्या सर्वात वेगाने वाढणारा हा ॲप आहे. त्याच्यानंतर जेमिनीची निर्मिती कशी झाली ते थोडक्यात जाणून घेऊया. तर जेमिनीची निर्मिती गुगलने केली, खास करून त्याच्या डीप माइंड या रिसर्च डिव्हिजनने. पूर्वी याचं नाव बार्ड होतं. फेब्रुवारी 2023ला लॉन्च झाला, पण लोकांना तो ChatGPT एवढा आवडला नाही. म्हणून गुगलने डिसेंबर 2023ला सगळं काही नवीन बनवलं आणि नाव बदलून ठेवलं जेमिनी. त्याच्यानंतर आपण क्लाउडची निर्मिती कशी झाली ते बघूया. तर क्लाउडची निर्मिती अँथ्रोपिक नावाच्या कंपनीने केली. ही कंपनी 2021 साली सुरू झाली आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हिचे फाउंडर्स दारियो अमोदेई आणि डेनिएला अमोदेई हे ओपन ए आयमधून बाहेर पडलेले लोक आहेत. त्यांना वाटलं ए आय सुरक्षित बनवणं अधिक महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आणि क्लाउडचं नाव क्लाउड शॅनन या प्रसिद्ध गणित तज्ज्ञाच्या नावावरून ठेवलं आहे. आता या तिन्ही ए आयची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर पहिला आपण ChatGPTबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर ChatGPT सर्वात मोठा ए आय. आज जगात 50 कोटीहून जास्त लोक दर आठवड्याला ChatGPT वापरतात. भारत हा दुसरा सर्वात मोठा बाजार आहे ChatGPTचा. आता मॉडेल्स आणि व्हर्जन्सबद्दल बघूया. तर ChatGPTचे आतापर्यंत अनेक व्हर्जन्स आले आहेत. सर्वात नवीन आहे GPT 5.5, जो 23 एप्रिल 2026ला लॉन्च झाला. यापूर्वीचे होते GPT-3, GPT-4 आणि GPT-5. आता GPT 5.5ची खासियत काय आहे, तर हा एका वेळेस 4 लाख शब्दांचं डॉक्युमेंट्स वाचू शकतो आणि 26% कमी चुका करतो हा जुन्या व्हर्जनपेक्षा. आता ChatGPTची स्ट्रेंथ काय आहे, त्याची ताकद काय आहे तर ते बघूया. तर पहिला आहे ऑल इन वन टूल आहे. ChatGPTमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी हे सगळं मिळतं. तर काय आहे, तर लिखाण, कोडिंग, चित्र बनवणं, व्हिडिओ बनवणं, व्हॉईसमध्ये बोलणं, वेब सर्च किंवा फाईल ॲनालिसिस, हे सर्व एकाच ठिकाणी आहेत. आता दुसरा आहे मराठीसह अनेक भारतीय भाषा तुम्ही बोलू शकता. तुम्ही ChatGPTशी पूर्ण मराठीतसुद्धा बोलू शकता. टायपिंग किंवा आवाजात तो तुम्हाला मराठीत उत्तर देईल. आता तिसरा आहे थिंकिंग मोड. तर क्लिष्ट प्रश्नासाठी ChatGPTचा थिंकिंग मोड आहे, जिथे तो उत्तर देण्यापूर्वी विचार करतो. गणित, कोडिंग,
कॉम्प्लेक्स रिझनिंगमध्ये हा खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर चौथा आहे कस्टम GPT. आता तुम्ही स्वतःचा पर्सनलाइज्ड AI तयार करू शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठी कविता तज्ज्ञ किंवा लग्न नियोजन सहाय्यक हे तुम्ही पर्सनलाइज AI तयार करू शकता. त्याच्यानंतर पाचवा आहे मेमरीज फीचर. आता याच्यामध्ये ChatGPT तुमच्या जुन्या संभाषणाची आठवण ठेवतो. तुम्ही म्हणालात माझं नाव अवनी आहे आणि मी मुंबईची आहे, तर पुढच्या वेळी तुम्हाला तो नावाने ओळखेल. हे मेमरी फीचर आहेत. आता जसे ChatGPTची ताकद आहेत तशी त्याची कमजोरीसुद्धा आहे, त्याचे विकनेससुद्धा आहेत. तर काय आहे, तर पहिली आहे खोटी माहिती. ChatGPT कधीकधी आत्मविश्वास आणि चुकीची माहिती देतो. विशेषतः तारखा, आकडेवारी, ऐतिहासिक गोष्टी नेहमी क्रॉस चेक करा. त्याच्यानंतर दुसरा आहे फ्री व्हर्जन. फ्री व्हर्जनमध्ये जाहिराती फेब्रुवारी 2026 पासून US फ्री आणि गो युजरना जाहिराती दिसतात. अजून भारतामध्ये ते दिसत नाहीत, लवकरच ते दिसणार आहेत. आता भारतात ते लवकरच येणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा आहे प्रो प्लॅन महाग आहे. आता भारतात प्लस प्लॅन महिन्याला $1999 पडतो आणि सर्वात महाग प्रो प्लॅन आहे $200 म्हणजे साधारण 17,000 महिना आहे. त्याच्यानंतर चौथं आहे लांब डॉक्युमेंट्समध्ये गोंधळतो. जर तुम्ही 50 पानापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स दिला तर शेवटचा भाग कधीकधी तो विसरतो. ही त्याची कमजोरी आहे. आता भारतात ChatGPTची किंमत काय आहे, तर फ्री प्लॅन आहे, त्याच्यामध्ये बेसिक वापर मर्यादा आहेत. त्याच्यानंतर ChatGPT गो आहे, तो महिन्याला $399 आहे, पण भारतीयांसाठी खास डिसेंबर 2026 तो फ्री आहे. त्याच्यानंतर ChatGPT प्लस आहे, तो महिन्याला $1,999 आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण फीचर्स आहेत. त्याच्यानंतर ChatGPT प्रो आहे, तो महिन्याला 17,000 आहे. त्याच्यामध्ये पॉवर युजरसाठी आहेत. ही त्याची ChatGPTची किंमत आहे, किती आहे तो. आणि स्पेशल ऑफर आहेत भारतीयांसाठी. भारतीय युजर्सना तो ChatGPT गो 12 महिने पूर्णपणे फ्री आहे. 16 डिसेंबर 2026 फक्त भारतीय फोन नंबरने तो साईनअप करता येतो. UPIने पेमेंटसुद्धा होतो. ही स्पेशल ऑफर आहे. ही झाली ChatGPTची संपूर्ण माहिती. आता आपण जेमिनीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर जेमिनी हा गुगलचा शक्तिशाली AI. गुगल हा डिजिटल जगाचा राजा आहे. सर्च, यूट्यूब, जीमेल, मॅप्स, अँड्रॉईड सगळं गुगलचं. आणि या गुगलने जेव्हा AIमध्ये उडी घेतली तेव्हा त्यांना एक मोठा फायदा होता. तुमचा सगळा डेटा त्याच्यासाठी आधीच होता. याच्यामध्ये मॉडेल्स आणि व्हर्जन्स बघूया. तर सर्वात नवीन आहे जेमिनी 3.1 प्रो, जो 19 फेब्रुवारी 2026 लॉन्च झाला. यापूर्वीचे होते जेमिनी 1.0, 1.5, 2.0 आणि 2.5 आणि जेमिनी 3. आता जेमिनी 3.1 प्रोची खासियत काय आहे, तर ARC AGI-2 नावाच्या नवीन रिझनिंग टेस्टमध्ये 77.1% स्कोर मिळवला, जो ChatGPT आणि क्लाउडपेक्षा जास्त आहे. आणि सायन्सच्या GPQA डायमंड टेस्टमध्ये 93.3% हा आतापर्यंतचा सर्वात जास्त स्कोर आहे. तो कुठल्याही AIचा नाही. त्याच्यानंतर जेमिनीची स्ट्रेंथ काय आहे, तर पहिलं आहे गुगलच्या सगळ्या सर्व्हिसशी तो जोडलेला आहे. ही जेमिनीची सर्वात मोठी ताकद आहे. त्याच्यामध्ये जीमेलमध्ये ईमेल वाचून समरी देतो. त्याच्यानंतर गुगल डॉक्समध्ये लिहायला मदत करतो. गुगल शीटमध्ये फॉर्म्युलेज बनवतो. यूट्यूब व्हिडिओचे समरी देतो. तुम्ही फक्त लिंक द्यायची यूट्यूबची, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण यूट्यूबची समरी देईल. गुगल ड्राईव्हमधला फाईल वाचतो. गुगल कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट लावतो. गुगल फोटोमधले फोटोशूट देतो. हे सगळे एकाच जेमिनीमध्ये आहे. आता दुसरा आहे खूप मोठा कॉन्टेंट्स विंडो आहे. आता जेमिनी एका वेळेस 10 लाख शब्दाचं डॉक्युमेंट वाचू शकतो. म्हणजेच 1500 पानाचं पुस्तक एकाच वेळी. ChatGPT एकाच वेळी तेवढं वाचू शकत नाही. आणि तिसरं आहे व्हिडिओ समजू शकतो. ही खूप युनिक फीचर आहे. फक्त यूट्यूब व्हिडिओची लिंक द्या आणि जेमिनी संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला समरी देईल. 3 तासाच्या मीटिंगची समरीज, लेक्चर, ट्युटोरियल्स सगळं हँडल करतो. त्याच्यानंतर चौथा आहे फ्री टायर, सर्वात उदार आहे. आता जेमिनीचं फ्री व्हर्जन सर्वात पॉवरफुल आहे. जेमिनी 3 प्रोचा ॲक्सेस फ्रीमध्ये मिळतो, पण तो मर्यादित आहे. ChatGPT फ्रीमध्ये जुना मॉडेल देतो, पण गुगल फ्रीमध्येच लेटेस्ट देतो. पाचवा आहे अँड्रॉईड फोनमध्ये बिल्ट इन, म्हणजे नवीन अँड्रॉईड फोनमध्ये गुगल असिस्टंट ऐवजी जेमिनी आहे. फक्त हाय गुगल म्हणा. त्याच्यानंतर 6वा आहे नॅनो बनाना प्रो, म्हणजे इमेज जनरेशन. आता जेमिनीचं इमेज जनरेशन टूल
नॅनो बनाना प्रो सध्या जगातलं सर्वात चांगलं इमेज जनरेटर मानलं जातं. हस्तलिखित नोट्सचा डिजिटल कॉपीसुद्धा बनू शकतं. त्याच्यानंतर 7वा आहे VEO 3.1 म्हणजे व्हिडिओ जनरेशन. आता जेमिनी अल्ट्रा प्लॅनमध्ये VEO 3.1 आहे जो टेक्स्टवरून रिअलिस्टिक व्हिडिओज बनवतो. हे सगळं जेमिनीमध्ये आहे. आता आपण जेमिनीची कमजोरी काय आहे ते बघूया. तर पहिला आहे क्वालिटी इनकन्सिस्टंट आहे. कधी जेमिनी खूप ब्रिलियंट उत्तर देतो तर कधी पूर्ण साधारण. हा सर्वात मोठा कंप्लेंट आहे युजरचा. त्याच्यानंतर दुसरा आहे कोडिंगमध्ये थोडा मागे आहे. कोडिंगसाठी क्लाउड आणि ChatGPT जास्त मानलं जातं, पण त्या जेमिनीसुद्धा सुधारत आहे. तिसरा आहे प्रायव्हसी कन्सर्न. गुगल तुमचा सर्च हिस्ट्री, लोकेशन, जीमेल सगळं ट्रॅक करतो. ॲडव्हर्टायझिंगसाठी जेमिनीसुद्धा यापासून वेगळा नाही. प्रायव्हसी कॉन्शियस युजरसाठी ही चिंता आहे. चौथा आहे कधीकधी बोलण्यात खूप वेळ घेतो. जेमिनी खूप लांबलचक उत्तर देतो. काही वेळेला गरज नसताना ChatGPT आणि क्लाउड अधिक संक्षिप्त असतात. आता ही झाली जेमिनीची कमजोरी. आता भारतात जेमिनीची किंमत काय आहे तर फ्री प्लॅन आहे. फ्री प्लॅनमध्ये जेमिनी 3 प्रो ॲक्सेस मर्यादित आहेत. दुसरा आहे गुगल AI+. हा महिन्याला 399 महिना आहे. त्याच्यामध्ये भारतासाठी खास जेमिनी 3 प्रो फुल प्लस 200 GB स्टोरेज आहे. त्याच्यानंतर गुगल AI प्रो हा महिन्याला 1950 रुपये आहे. याच्यामध्ये जास्त यूज प्रीमियम फीचर्स आहेत. त्याच्यानंतर गुगल AI अल्ट्रामध्ये 17,000 महिना आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओज सर्वात पॉवरफुल आहे. आता स्पेशल ऑफर आहे. स्पेशल आहे गुगल AI+ भारतात फक्त 399 रुपयाला आहे. हे ChatGPT+ पेक्षा 5 पट स्वस्त आणि शिवाय 200 GB गुगल स्टोरेजसुद्धा मिळतं. ही जेमिनीबद्दल संपूर्ण माहिती झाली. आता आपण क्लाउडविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर क्लाउड विश्वासार्थ आणि सुरक्षित AI. क्लाउड हा थोडा अंडरडॉग आहे. भारतात ChatGPT आणि जेमिनी एवढा प्रसिद्ध नाही, पण जगभरातील डेव्हलपर्स, रायटर्स आणि प्रोफेशनल क्लाउडला सर्वात जास्त ट्रस्ट करतात. आता याच्यामध्ये मॉडेल्स आणि व्हर्जनबद्दल बघूया. तर क्लाउडचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे हायकू, हा वेगवान आणि सोपा आहे. त्याच्यानंतर सोनेट हा मध्यम आहे आणि तिसरा आहे ओपस, हा सर्वात पॉवरफुल आहे. आता सर्वात नवीन आहे क्लाउड ओपस 4.6 आणि सोनेट 4.6. आता क्लाउड 2 लाख टोकनचा कंटेंट विंडो देतो. साधारण 500 पानाचा डॉक्युमेंट्स हा एकाच वेळी वाचू शकतो. आता क्लाउडची स्ट्रेंथ काय आहे तर पहिला आहे लिखाणाची गुणवत्ता सर्वात चांगली आहे. ही क्लाउडची सर्वात मोठी ओळख आहे. जगभरातील रायटर्स, कंटेंट क्रिएटर्स किंवा जर्नलिस्ट क्लाउडला सर्वात जास्त वापरतात, कारण त्याचं लिखाण नैसर्गिक वाटतं, रोबोटिक वाटत नाही. त्याच्यानंतर टोन आणि स्टाईल नीट पिक करतो, म्हणजे फॉर्म्युला, कॅज्युअल किंवा फनी. त्याच्यानंतर लांब लेख लिहिताना कन्सिस्टन्सीच ठेवतो. त्याच्यानंतर मराठीतसुद्धा चांगलं लिहितो. ही त्याची स्ट्रेंथ आहे. आता त्याच्यानंतर दुसरा आहे सूचना अचूक पाळतो. तुम्ही म्हणालात जर फक्त 5 मुद्दे किंवा प्रत्येक मुद्दा हा 10 शब्दात दे, तर तो तसं देतो. क्लाउड खरोखरच तसं करेल. त्याच्यानंतर ChatGPT आणि जेमिनी कधीकधी सूचना थोड्याशा बदलतात. त्याच्यानंतर तिसरा आहे कोडिंगमध्ये बेस्ट आहे. 2026मध्ये जगातील टॉप डेव्हलपर्स क्लाउड वापरतात कोडिंगसाठी. कर्सर आणि क्लाउड कोडसारखी प्रसिद्ध टूल्स क्लाउडवर चालतात. SW बेंचमध्ये क्लाउड 74% प्लस स्कोअर मिळवतो. त्याच्यानंतर 5वा आहे लांब डॉक्युमेंट्स उत्तम हँडल करतो. आता 200 पानाचा करार, 100 पानाचा अहवाल, संपूर्ण पुस्तक क्लाउड नीट वाचतो आणि अचूक प्रश्नाचे उत्तर देतो. त्याच्यानंतर 5वा आहे सुरक्षित आणि नैतिक AI आहे. अँथ्रॉपिक कंपनीचा मुख्य उद्देश आहे AI सुरक्षित बनवणं. क्लाउड हानिकारक माहिती द्यायला नकार देतो, खोटी माहिती कमी देतो आणि मोरल विषयावर विचारपूर्वक उत्तर देतो. त्याच्यानंतर 6वा आहे आर्टिफॅक्ट्स फीचर्स. क्लाउडमध्ये आर्टिफॅक्ट्स नावाचा युनिक फीचर आहे. तुम्ही सांगा एक कॅल्क्युलेटर बनव आणि क्लाउड लगेच चालू कम्प्युटरला कॅल्क्युलेट बनवून दाखवेल. वेबसाईट्स, गेम्स, चार्ट सगळं डायरेक्ट चालू स्वरूपात. 7वा आहे कम्प्युटर यूजसाठी. आता नवीन फीचर्स आहे. क्लाउड आता तुमचा कम्प्युटर स्वतः काम करू शकतो. माऊस हलवणं, क्लिक करणं, टायपिंग सगळं तुमच्या वतीने. आता हे झाले त्यांची झाली ताकद. आता क्लाउडची कमजोरी काय आहे, विकनेस काय आहेत, तर पहिला हे चित्र बनवू शकत नाही, ही सर्वात मोठी आणि कमी आहे.
तुम्हाला इमेज जनरेशन हवं असेल तर क्लाउड उपयोगी नाही, तुम्ही ChatGPT किंवा जेमिनीचा वापर करू शकता. दुसरं आहे व्हॉईस फीचर कमजोर आहेत. क्लाउडचं व्हॉईस मोड अजून तितकं चांगलं नाही. तो ChatGPT एवढं आवाजात बोलायचं असेल तर ChatGPT बेस्ट आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे व्हिडिओ बनवू शकत नाहीत. सोरा, ChatGPT आणि VEO जेमिनी यासारखे व्हिडिओ जनरेशन क्लाउडकडे नाही. त्याच्यानंतर चौथा आहे भारतात अजूनही कमी प्रसिद्ध आहे. ChatGPT आणि जेमिनी एवढी जाहिरात क्लाउडला नाही, भारतात अनेकांना अजून माहीतच नाही. आणि पाचवा आहे फ्री व्हर्जनमध्ये कडक मर्यादा आहेत. रोज ठराविक मेसेजनंतर तो थांबतो. ChatGPT आणि जेमिनीमध्ये फ्री वापरकर्त्यांना जास्त सुविधा मिळतात. सहावा आहे भारतीय भाषांकडे थोडा कमजोर आहे, म्हणजे मराठी हिंदीमध्ये काम करतो पण ChatGPT आणि जेमिनी एवढा तो सहज नाही. पण इंग्रजीमध्ये क्लाउड सर्वात भारी आहे. ही क्लाउडचे कमजोरी आहेत. आता भारतात क्लाउडची किंमत काय आहे तर फ्री प्लॅनमध्ये तुम्हाला मर्यादित मेसेज किंवा सॉनेट मॉडेल आहे. क्लाउड प्रोमध्ये महिन्याला 1800 महिना आहे. याच्यामध्ये संपूर्ण फीचर्स आहे. ओपस मॉडेल आहे. आणि क्लाउड मॅक्समध्ये तुम्हाला 8500 महिना आहे. त्याच्यामध्ये हेवी युजरसाठी आहेत. आता नोट काय आहे तर क्लाउडसाठी UPI पेमेंट अजून अवेलेबल नाही. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड लागतं. झाली क्लाउडबद्दल संपूर्ण माहिती. आता आपण कोणासाठी कोणता बेस्ट आहे ते थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर जर तुम्ही विद्यार्थी असाल तर जेमिनी फ्रीमध्ये जास्त मिळतो, प्लस गुगल डॉक्समध्ये डायरेक्ट मिळतं. त्याच्यानंतर जर कंटेंट क्रिएटर असाल किंवा रायटर आहात तर क्लाउड लिखाण सर्वात बेस्ट असतं. त्याच्यानंतर जर प्रोग्रामर किंवा डेव्हलपर आहात तर क्लाउड हा क्लोडिंगमध्ये एक नंबर आहे किंवा ChatGPT. त्याच्यानंतर डिझायनर किंवा यूट्यूबर आहात तर ChatGPT सोरा व्हिडिओ किंवा जेमिनी नॅनो बनाना प्रो इमेजसाठी. त्याच्यानंतर बिझनेस असेल, ईमेल काम करतात तर तुम्हाला जेमिनी जीमेल इंटिग्रेशनसाठी. रिसर्च करता तर तुम्हाला जेमिनी हा मोठा कंटेंट विंडो आहे किंवा क्लाउड. त्याच्यानंतर जर तुम्ही व्हॉईसमध्ये बोलायचं आहे तर ChatGPT तुम्हाला सर्वात नैसर्गिक व्हॉईस देऊ शकतो. त्याच्यानंतर जर प्रायव्हसी महत्त्वाची आहे तर क्लाउड. बजेट कमी आहे तर जेमिनी फ्री किंवा ChatGPT गो ही फ्री इन इंडिया आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अत्यंत ऑनेस्ट सल्ला देते की 3 प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहेत. पहिली स्ट्रॅटेजी आहे सुरुवातीला फ्री वापरायचं असेल तर जेमिनी फ्री प्लस ChatGPT गो हा भारतात फ्री आहे, एकत्र वापरा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला 90% कामासाठी पुरेसे आहे. एक पैसासुद्धा खर्च होणार नाही. दुसरी स्ट्रॅटेजी आहे एकच पेड AI घ्यायचं असेल तर तुम्ही गुगल इकोसिस्टम याच्यामध्ये जीमेल डॉक्समध्ये राहता तर गुगल AI प्लस 399 रुपये महिना आहे. तुम्ही जर लिखाण किंवा कोडिंग करता तर क्लाउड प्रो 1800 महिना आहे. तुम्हाला जर ऑलराऊंडर हवा असेल तर ChatGPT प्लस हा 1999 महिना आहे. आणि तिसरी स्ट्रॅटेजी आहे प्रोफेशनल पॉवर युजर. अनेक प्रोफेशनल लोक तिन्ही वापरतात कारण प्रत्येकाची ताकद वेगळी आहे. म्हणजेच ब्लॉग लिहायला, क्लाउड इमेज बनवायला ChatGPT, रिसर्च आणि समरीसाठी जेमिनी. तर एक महत्त्वाची सूचना आहे, AIचं उत्तर कधी आंधळेपणाने विश्वासू नका. विशेषतः वैद्यकीय सल्ला असेल तर डॉक्टरांना भेटा. कायदेशीर जर सल्ला असेल तर वकिलांना विचारा. आर्थिक निर्णय असतील तर CA किंवा फायनान्शियल ॲडवायझरकडून पुष्टी करा. किंवा तारखा किंवा आकडेवारी असेल तर ऑफिशियल सोर्सवर तपासा. AI हे एक साधन आहे, तुमच्या बुद्धीची जागा घेणार नाही. तर मित्रांनो, ही होती ChatGPT, जेमिनी आणि क्लाउडची संपूर्ण माहिती. एकमेव बेस्ट AI नाही, प्रत्येकाची ताकद वेगळी आहे. तुमच्या गरजेनुसार निवडा. शक्य असेल तर फ्री व्हर्जन ट्राय करून बघा. भारतीयांसाठी ChatGPT गो फ्री आणि गुगल AI प्लस 399 रुपये आहे. हे सर्वात स्वस्त आणि बेस्ट ऑप्शन आहेत. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता AI वापरता आणि का, तुमचा अनुभव कसा आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.